Hi guys. Go. Let's see. Hello. Finally, huh? Finally. Good to see you. Good to see you too. Long time. एक मिनिट टी शर्ट कोणता घातलाय जरा मला बघायचा आहे हा. वा वा Bug, वा वा वा. see, I'm मस्तच. loyal to सो Ethos. सो सो आमचे ब्रँड अँबॅसेडर इथॉसचे. Yeah. सर कसं चाललंय? हाऊ इट्स COVID-19 ट्रीटिंग यू? Well, I'm getting a lot of time to spend with my family as well as to spend with my music. Uh, and I'm also focusing on my diet and exercise, both. So yeah, it is treating गुड me टू हिअर. well. गुड टू हिअर. Yeah, 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 yeah. ऑसम ऑसम. सो गाईज, आजचा टॉपिक जो आहे तो राहुल देशपांडे आणि फिटनेस हा असा टॉपिक आहे. सो Mm, व्हेरी फ्यू ऑफ यू नो की राहुल देशपांडे इज अ फिटनेस फ्रीक. आय एम नॉट एक्झॅजरेटिंग दिस पार्ट, बट ही इज अ फिटनेस फ्रीक. ही ऑलवेज मेसेजेस मी अ डे प्रायर की उद्या मी कधी येऊ, किती वाजता येऊ, मला सकाळी 6 पण चालेल. जर का त्यांचं शेड्यूल खूपच हेक्टिक असेल तर कधी कधी ते सकाळी 5ला, पहाटे 5ला सुद्धा ते जिमला आलेले आहेत. So he's that yeah, much serious about his workouts. So I just सो तुमचे जसे काही फॅन्स जे आहेत किंवा yeah, आपले जसे काही व्ह्युअर्स जे आहेत त्यांच्याकरता right. एक जसं एक मेसेज असा आहे की इवन दो यू आर अ आर्टिस्ट, इवन दो यू आर इन टू अ कम्प्लिटली डिफरंट फील्ड, बट हाऊ फिटनेस इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर लाईफ. ओके. सो खूप हे कमी लोकांना माहिती Absolutely. आहे की तुम्ही प्रॉपर जिम करता, तुम्ही हेवी Mm. वजन उचलता. आणि मी जर का काही काही आकडे हे लोकांपुढे मांडले की तुम्ही कुठले कुठले एक्सरसाइजेस ना किती किती वजन उचलता, तर पीपल विल बी शॉक्ड एज वेल एज दे विल बी हायली हायली मोटिवेटेड टू जॉइन अ जिम. ओके. सो I'll be लेट्स glad. स्टार्ट. सो राहुल सर, मला एक सांगा की बोला. फिटनेस हा जो भाग आहे आयुष्याचा, तर तो हम्म. तुमच्या आयुष्यात कधी आला? कधी असं वाटलं की व्हॉट वॉज अ टिपिंग पॉईंट की नाही आता काहीतरी केलं पाहिजे, किंवा यु नो लाईक यू वी शुड बी फोकसिंग ऑन अवर बॉडी, वी यू शुड बी एक्सरसाइजिंग. बास झालं आता, ठीक आहे, लाईफ तर चालणारच आहे, गाणी तर चालणारच आहेत, सगळे इव्हेंट्स तर चालणारच आहेत, पण हम्म. फिटनेस इज समथिंग विच यू शुड बी लुकिंग अपॉन. हे कधी वाटलं तुम्हाला? When I was in college, I think आपली वेताळ टेकडी आहे ना, मी रोज जायचो तिकडे. आणि दॅट टाइम आय टू रन अ लॉट. मी पळायचो टेकडीवरती 1-1.5 तास आणि बसायचो तिकडे एकटा. तेव्हा मी आय वॉज नॉट दॅट नोन दॅट विच वॉज गुड दॅट टाइम. त्याच्यामुळे मी बसायचो तिथे, गायचो आणि मग परत यायचो वाव. 1.5-2 तासाने. बट दॅट वॉज अबाउट इट. त्याच्या व्यतिरिक्त मला आठवतोय, वेन आय वॉज इन 11th आय हॅड जॉईंड सूर्या जिम. अँड हा. पण आय डिड नॉट लाईक इट ॲज मच बिकॉज मला ते वातावरण आणि ते सगळं जस्ट नॉट टू माय लाइकिंग. त्याच्यामुळे आय जॉईंड अ लॉट ऑफ जिम्स ऑन अँड ऑफ. मी खूप केलं. फॅब म्हणून एक जिम होतं, स्टेटस नावाचं जिम राईट. होतं. सो मी खूप इकडे आर्नोल्ड नावाचं एक जिम होतं आमच्या घराच्या शेजारीच. सो आय ट्राईड दॅट अ बरोबर आहे. लॉट बट इट नेव्हर स्टक. म्हणजे आय टू गो देअर फॉर मे बी अ कपल ऑफ मंथ्स अँड मी तेही जास्ती सांगतो आणि वर्षाची फी भरायचो. बट दॅट नेव्हर वर्कड आउट. बट आफ्टर दॅट वेन बरोबर. त्याच्यानंतर तुला सांगतो, आय थिंक मे बी 10 years ago आय स्टार्टेड इट सिरियसली. लाईक आय टू डू क्रॉस ट्रेनिंग. माझाच मित्र आहे एक निनाद म्हणून. सो त्याच्याकडे मी करायचो लॉ कॉलेजवरती. देर वॉज ऑल्सो त्यांचं जिम होतं गझल नावाचं. सो मग इनहेल झाला ते. सो त्यांच्याकडे पण मी जायचो आणि त्यावेळेला बऱ्यापैकी रेग्युलर जायचो. आणि तेव्हा खूप पळायचो मी बेसिकली. आणि नंतर जेव्हा तुझ्याकडे आलो, आय थिंक इट वॉज लाईक more or less 4 years ago, around 4 years करेक्ट. now. That is the बरोबर. time that I became very, very serious about working out. आणि I could see the difference. You know, मी तुलाही सांगितलंय की वेन वी सिंग आम्हाला खूप दमश्वास लागतो, लाईक स्टॅमिना लागतो, हवा खूप भरून घ्यायला लागते. आणि वाईल आय वॉज बरोबर. डुईंग दॅट डायट अँड आय वॉज एक्सरसाइजिंग, माझी माझं स्टॅमिना कपॅसिटी टू होल्ड माय ब्रेथ हॅड इन्क्रीज लाईक 10 एक सेकंद वाढली होती, विच इज फिनॉमिनल, विच इज रिअली समथिंग. आणि मला तेव्हा दमायचोच नाही. मी 3-4 तास जरी गायलो तरी मी जिमला यायचो. मी खूप वेड्यासारखा ट्रॅव्हलिंग करायचो. इन स्पाइट ऑफ दॅट आय यूज टू हॅव दॅट एनर्जी वेअर
आय हॅड लेफ्ट शुगर. मी साखर अजिबात खायचो नाही. आणि कार्ब्स पण मी बऱ्यापैकी ऑलमोस्ट निल, नॉट राईट इफ नॉट निल, पण खूपच कमी कार्ब्स खायचो मी. राईट सो राईट. त्यावेळेला मला आठवत आहे की मी आय थिंक आय वॉज इन द बेस्ट ऑफ माय शेप 3 years ago, or maybe a year ago also. आय गेस अमल ताशचं जेव्हा शूटिंग चालणार Right, होतं तेव्हा आय थिंक तुमचा जो रोल जो होता तर त्याच्यामध्ये hmm, त्या रोल वॉज डिमांडिंग की तुम्ही एकदम लीन दिसलं पाहिजेत. सो त्याच्यामुळे right, आय गेस यू वर व्हेरी मच फोकस अपॉन द डाएट पार्ट बिकॉज यू हॅड सम right, गोल इन द right, माइंड की बाबा नाही मला हे असं दिसायचं आहे पडद्यावरती. So, correct. guys, if you just recap what he said, तर even though he's an artist, he's a very very hard working artist. म्हणजे त्याचं शेड्यूल खूप हॉरिबल असतं. म्हणजे Oh, ट्रॅव्हलिंग एकतर खूप असतं. दॅट आय नो oh, व्हेरी वेल बिकॉज आय बीन नोईंग यू फॉर द लास्ट 4 years. आणि yeah, ट्रॅव्हलिंग एवढं असून सुद्धा ही मेक्स टाइम टू गेट टू द जिम. hmm, Right, so this is something which I think everybody should be learning, or something we should be looking upon. कारण का right. ह्या गोष्टी कारण का काय सध्या लोक खूप कारण देतात की अरे नाही आज मला जमत नाही कारण का हे कारण आहे की माझं माझं ट्रॅव्हलिंग खूप Hmm, झालंय, माझं हे hmm, खूप झालंय, ते खूप झालंय. सो रिझन्स तर काय माहिती असणार आहेत, पण वर्कआउटला टाइम ऍटलिस्ट तुम्ही वीक मध्ये 3दा किंवा 4दा तरी दिलात तरी पण it's beneficial for you in the long term, in the long run. it is. प्लस ऑफकोर्स Absolutely. न्यूट्रिशन प्लेज अ व्हेरी व्हेरी व्हायटल रोल. म्हणजे तुम्ही मला म्हणलात जसं की तुम्ही डाएट पण व्यवस्थित करत होता तेव्हा यू फाउंड सम डिफरन्सेस इन युअर तो श्वास जो आहे तुमचा जो तुम्हाला इलॉंगेट करता आला जास्तीत जास्त. सो Yeah, दीज yeah. थिंग्स ऑल्सो मॅटर. दुसरा प्रश्न माझा असा आहे की ऑफकोर्स तुमच्या आजोबांचे ते डाय हार्ड फॅन्स जे आहेत त्यांना माहितीये की ते कुस्ती पण खेळायचे, ते एक्सरसाइज पण Hmm, खेळायचे. सो hmm. हे काय तुमच्या जीन्स मध्ये आहे का किंवा तुमच्या रक्तामध्ये आहे का I don't की know because मी कधी I have never seen my father work out. That's why I आलं असेल तर माझ्या आजोबांकडनंच. Because when I was growing up, my father always used to be out, 20 दिवस तरी ते बाहेर असायचे टुरिंगला. त्यामुळे मी त्यांना कधी बघितलं नाही. त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या वयामध्ये केला होता खूप व्यायाम. पण माझे आजोबा रोज तालमीला जायचे आणि ते लिटरली काय 500-700 रोज जोर आणि अमुक तमुक ह्याच्यामधले होते तालमीतले. बापरे. पण as everyone knows, he died very early. Like he was 60 when he passed away. That's why I was not able to spend much time with him. राईट So I think this is completely self-motivated. What I feel right now, because um, this is certain. If you look at all the singers or anyone who has a sitting job, त्यांचं काय होतं की जाऊ दे बा नंतर कंटाळा येतो, किंवा आयटी मधली लोक असतील किंवा आमच्या फील्डमधली खूप लोक असतील, दे आर नॉट व्हेरी कॉन्शियस अबाउट देअर हेल्थ. आय डोंट नो वाय. पण मला असं वाटतं की इफ आय एम फिजिकली फिट, आय विल बी एबल टू डिलिव्हर मच बेटर ॲज अपोज टू जस्ट सिटिंग अँड सिंगिंग, नुसता रियाज आणि नुसतं गाणं. मला असं वाटतं की फिजिकल फिटनेस प्लेज अ लॉट, व्हेरी व्हेरी व्हायटल रोल इन द डिलिव्हरिंग ऑफ युअर आर्ट. त्याच्यामुळे मला खूप त्याचं महत्व वाटतं. अमेझिंग. सो अगेन आयटी पब्लिक जे आहे किंवा ज्या लोकांचा सिटिंग जॉब जे आहे तर त्यांना जर का असं वाटत असेल की राहुल सरांचा जॉब हा खूप असा रिलॅक्सिंग जॉब आहे, पण रिलॅक्सिंग मध्ये काहीच सिटिंग जॉब. तर सिटिंग जॉब असल्यामुळे ह्या लोकांना काय होतं की पुढे पुढे इफ दे डोंट एक्सरसाइज, इफ दे डोंट वर्क ऑन देअर पॉस्चरल मसल्स, तर त्यांना पुढे पुढे म्हणजे ऍज द एज गोज बाय जर का त्यांचा वर्कआउट नसेल तर मग पोस्चरल मसल्स विल वीकन अप. मग बॅक पेन म्हणा, मग नी पेन म्हणा, मग बाकी अर्थेटिक कंडिशन्स म्हणा, या सगळ्या तुम्हाला पुढे दिसतील. सो गाईज, वेळ कधीच जात नाही, वेळ कधीच गेलेली नसते. तुम्ही तुमचं वय वर्ष 50 असो नाही 60 असो, तुम्ही जर का व्यायाम आताही या वयात चालू केला अंडर सुपरविजन, अंडर गायडन्स, तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटेल. तुमची लॉन्जिटिव्हिटी वाढेल, तुमचं इज ऑफ लिव्हिंग चांगलं होईल, डिपेंडन्सी खूप कमी होईल. या सगळ्या एक्सरसाइजेसच्या तुमच्या बेनिफिट्स जे आहेत ते तुम्हाला मिळतीलच. वन मोर थिंग विच आय लाईक टू आस्क यू, यू बिंग अ जिम फ्रीक और फिटनेस फ्रीक, आता तर या हा सध्याचा सिनारिओ जर का बघितला कोविड-19चा, तर जिम्स तर सगळे बंद आहेत आणि दे विल बी शट फॉर अ व्हेरी लॉंग टाइम, कारण का लार्ज गॅदरिंग्स आणि क्राऊड हे गव्हर्नमेंटने अलाउड केले नाहीयेत अजून. सो हाऊ आर यू राईट. टॅकलिंग दिस वाय एक्सरसाइज? का तुम्ही एक्सरसाइजेस काय काय करताय किंवा तुम्ही काही करताय का मला नाही करताय जे ते पण तू आम्हाला. सर्किट दिलंयस ना, करतोय.
की ऍटलिस्ट 3 or 4 times a week आय डू द एक्सरसाइज. माझ्याकडे ट्रेडमिल पण आहे, त्याच्यामुळे मी पळतो. अगदी मला पळायला कंटाळा आला तर मी चालतो. पण बेसिकली ना, माझं घर मोठं आहे, त्याच्यामुळे आम्ही एक दिवसाआड मी पुसतो ते सगळं. इट्स लाईक 3,500 square feet मला पुसायला लागतं, त्याच्यामुळे माझं कंबरला मोडतं ते झाडायचं आणि पुसायचं. सो दॅट आय Great. डोंट नो इफ इट्स अन एक्सरसाइज, पण आय थिंक इट टायर्स यू लॉट. इट इज एक्झॉस्टिंग. Correct. So, that in spite of that, I do the circuit that you had given me while I was in US, you know. Correct. मला ते बरोबर. दुसरं जमत नाही, कारण मला ते 6-6 दिवस नाही करता येत, कारण खूप दमतो मी. जम Because when I get up, I do all these jhadu pocha and then I sit for my riyaz. Then I do the exercise. Then I go for a bath and then I have my lunch. So I've also tried this interval fasting for more than 20-25 days. I think more than that, maybe a month or so. And that has also helped me a lot because अमेझिंग. now I'm cheating a little, but not a lot. पण मी भात आणि पोळी नाही खाते. पण कधीतरी आंबे खा किंवा असल्या गोष्टी होतात, किंवा कधीतरी मॅगी खा. बिकॉज इट्स इम्पॉसिबल टू, कारण ना जिमचा जो एक व्यायाम आहे ना, तो आणि हे याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. अँड वन्स यू गेट यूज टू दॅट रुटीन वेर यू आर पंपिंग वेट्स अँड एव्हरीथिंग, आय डोंट फाइंड दिस कार्डिओ अँड आय फाइंड इट व्हेरी बोरिंग नाव. सो ते नाही मी करत जास्ती. सो माझा ऍक्च्युली प्रश्न शेवटचा होताच की जर का तुम्हाला चूज करायचं झालं तर कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग मध्ये, तर तुम्ही काय चूज कराल? आय गेस तुम्ही मला उत्तर ऑफकोर्स जसं दिलेलंच आहे की वेट ट्रेनिंग इज द वेट ट्रेनिंग, आन्सर. ऍब्सोल्युटली. ऑलराईट. सो गाईज, इफ यू सी की राहुल देशपांडे सुद्धा त्यांच्या घरात झाडू पोछा मारतायत, आणि सगळ्यांनी उद्यापासून काहीतरी इन्स्पिरेशन घ्या आणि कामाला लागा. प्लस नॉट जस्ट दॅट, बट आफ्टर दॅट ही वर्क्स आउट ॲज वेल. सो हा Yeah, झाडू पोछा पार्ट जो आहे, दॅट ही डज नॉट रिअली consider it as a workout, though it tires him out. So look at the yeah, kind of motivation yeah. you all guys should be getting from this. So really amazing. बरं, मला एक सांगा की आता जेव्हा केव्हा तुम्ही जिमला येता, किंवा जेव्हा केव्हा Hmm, आता मोस्ट ऑफ द पब्लिक हू कम्स टू द जिम, आय नो की hmm, दे आर व्हेरी मच इन्स्पायर्ड बाय यू, द काइंड ऑफ वेट्स यू लिफ्ट. म्हणजे whenever hmm, they see Rahul Deshpande walking in, they will never like hmm, expect की you might be lifting that much amount of weight. So weights तुम्ही काय काय hmm. घेता ते आपण आपल्या ऑडियन्सला थोडंसं नंतर सांगूया. पण Yeah. हा एक मोटिवेशन फॅक्टर एवढा कुठे आला की अरे आपण वजन जास्त उचलली पाहिजे, किंवा ठीक आहे आपल्याला जमते वजन उचलायला जास्त, तर आपण हे पुढे केलं पाहिजे, किंवा वी शुड बी पुशिंग अवरसेल्व्स फॉरवर्ड. इज देयर एनी काइंड ऑफ backing to it? Is there any kind of a I think factor which I determines I you think to push yourself? a lot of credit goes to you because you keep on pushing me, and as you said, I'm a very sincere student when it comes to anything. That's why I don't like to let my whatever guide or my teacher down. So I have complete faith in you, आणि त्यामुळे आय कम्प्लिटली ट्रस्ट यू. दॅट्स वाय इफ यू फील की मी हे उचलू शकतो आणि हे मला जमू शकतं, तर आय जस्ट फॉरगेट दॅट मला हे जमेल का नाही हा नंतरचा भाग आहे. कधी कधी नाही पण जमत, खालती पण आपण तू म्हणतोस तसं की प्रत्येक वेळेला जमायलाच पाहिजे असं नाही. यू हॅव टू फेल. सो तेही होतं, पण त्याच्यामुळे मला ते इन्स्पिरेशन मिळतं प्रत्येक वेळेला की अरे आपण दिस वॉज माय PR, आय यूज टू डू दिस, आणि आता मला हे जमत नाहीये. सो हे कुठेतरी मला Right. कायम असं वाटतं की अरे आय शुड बी इन दॅट झोन ऑफ फिटनेस ऑल द टाइम, बिकॉज इट हेल्प्स बरोबर. यू. म्हणजे कळत नाही आपल्याला किती कारण ना, आता तुला माहिती मी मुंबईला सकाळी 6ला निघालो, सकाळी 8:30-9चा कॉल टाइम असतो, रात्री 12:30 जे काय, आणि पूर्ण दिवस बसायचं. बरोबर. त्याच्यामुळे आय नो द काइंड ऑफ लाईफस्टाईल दॅट वी गाईज हॅव, एस्पेशली आर्टिस्ट, एस्पेशली परफॉर्मिंग आर्टिस्ट. त्याच्यामुळे दिस इज अन इन्व्हेस्टमेंट. दॅट्स व्हॉट आय ऑलवेज फील, दॅट यू शुड नॉट लेट युअर बॉडी you should not take your body for granted, because if you love your body, the body will give a lot back to you. आणि आय ऑलवेज बिलीव्ह दिस. त्याच्यामुळे जितकं मला करता येत आहे प्रामाणिकपणे तितकं मी करतो. तरी माझा एक होतं की मला झोप नाही मिळत तितकी. सो दॅट इज वन थिंग विच आय हॅव टू वर्क अपॉन. अदरवाईज मोर ऑर लेस जिम मध्ये आल्यानंतर दॅट इज माय कम्फर्ट झोन. जिम मध्ये एस्पेशली, आणि तुझं जिम, इट इज सच अ कोझी एन्व्हायरमेंट, सच अ वॉर्म एन्व्हायरमेंट. छोटं असलं तरी इट इज दॅट व्हेरी
पर्सनल जिमचा फील आहे की बुवा Right. आपल्याकरताच आहे. So that also plays a lot, my big part, because the atmosphere, the environment in which you exercise also plays an important role. So all of this motivates me to push harder. Amazing, amazing. So, Yeah, guys, he talked about something like discipline. Okay, so he said that he's a very disciplined student of mine, and I will tell you something about him. I actually would rather like to confess also. So one thing is that when I started his training 3 or 4 years ago, he was kind of one of the only person in my client list की जे टाइम वरती यायचे. लाईक टाइम म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट दॅट पिन पॉइंट टाइम. म्हणजे 7 सकाळी मी yeah, जर त्यांना वेळ दिली की ते सकाळी 7 ला बरोबर जिम मध्ये त्यांचं पाऊल असायचं. सो ही यूज टू बी दॅट mm, पिक्युलर इन हिज इन फॉलोइंग अ टाइम. आणि त्याच्यामुळे समहाऊ ही सवय मलाही लागलेली आहे. म्हणजे त्याच्यानंतर खूप असं कमी वेळा झालंय की मी कधीतरी कुठेतरी लेट yeah. पोहोचलोय किंवा सो काइंड ऑफ आय काइंड ऑफ इम्बाइब दोज थिंग्स फ्रॉम यू. द क्रेडिट गोज टू यू आणि ऑफकोर्स इट हॅज Thank हेल्प you. मी boundless. And so yeah, discipline is something which matters a lot, guys. And one more Yeah, thing which I would like to ask Rahul sir is की तुम्ही तुमच्या फॅमिलीला ह्या पद्धतीने सुद्धा खूप मोटिवेट केलंय. म्हणजे लाईक सी when you joined, your sister yeah, also joined, your wife also joined, right? So yeah, so yeah, आणि Bhushan also joined. So I guess yeah. you were the kind of the driving force for them to join a gym because they saw results from you. They saw something like की अरे Right. बाबा हा राहुल किती बदललाय. आणि किती हो. बदललंय म्हणजे काय की मी अजून एक लोकांना सांगू इच्छितो असं की when I first met राहुल सर, त्यांचे गाल असे खूप बाहेर मोठे होते, यायचं सर. म्हणजे खूप असे फ्लफी होते, बाहेर यायचे. सो जेनेटिक पॅटर्न ऑफ फॅट डिपोशन जो असतो तो बऱ्याचशा लोकांचा पहिले पोटावरती असतो, काही लोकांचा आर्म्स वरती असतो, बायकांचा आर्म्स वरती असतो, काही लोकांचा हिप्स अँड थाईज वरती असतो. राहुल सांचा थोडासा इथे. इकडे. सो आय रिमेंबर दॅट डे की तुमचे गाल असे खूप असे फ्लफी होते आणि like हो, leaned हो, out हो. within a few months. So, how are you Yeah, yeah. motivating your family in this situation? Well, I never force anyone because force never works. But now that they have seen the result in front of their eyes, की मी कशा पद्धतीने व्यायाम करून आणि नियमित आहार जिला म्हणतो त्या पद्धतीचा घेतल्यानंतर जो फरक पडतो तो बघितल्यानंतर मला वाटतं की दीप्तीला खूप असं वाटलं माझ्या बहिणीला की नाही आपण पण जॉईन करायला पाहिजे. आणि शी इज ऑल्सो व्हेरी डिसिप्लिन. किंवा मग भूषणनी जॉईन केलं, हर हजबंड, किंवा माय वाईफ ऑल्सो जॉईन. सो अ लॉट ऑफ माय फ्रेंड्स ऑल्सो जॉईन. आणि मला तर इंडस्ट्रीमध्ये वगैरे सगळे अरे बापरे काय झालं, खूप मोठी मोठी लोक म्हणतात अरे तू कसला फिट झालाय, अमुक झालाय, काय करतोस आम्हाला पण सांग. पण असं आहे ना की it's very easy to listen to advice, but it's very difficult to walk the path because you have to motivate yourself. There is no two ways about it. तुम्हाला दुसरं कोणीच मोटिवेट नाही करू शकत. कारण काय होतं की बरोबर. मला आठवतंय की there was a time when I used to go to a gym with a partner. म्हणजे while I was in college, there was a very dear friend. He lives in Australia now. We used to go to the gym together. त्याच्यानंतर मी आणि भूषण आम्ही एकत्र जायचो. मग एक दिवस तो आला नाही की मला जाऊ दे आपण नको जायला. सो दॅट्स वेन आय रिअलाइज्ड, म्हणून मी जेव्हा तुझ्याकडे जॉईन केलं तेव्हा आय रिअलाइज्ड वन फॅक्ट की आय एम डुईंग दिस फॉर माय सेल्फ आणि आय डोंट बरोबर. वॉन्ट एनीवन एल्स टू अकंपनी मी, एस्पेशली वेन आय बरोबर. एम गोइंग टू द जिम, बिकॉज दॅट इज माय प्रायव्हेट टाइम फॉर माय बॉडी. दॅट्स वाय मी बरोबर. कधीही कुणाबरोबर जरी आलो तरी माझा वर्कआउट मी अतिशय प्रामाणिकपणे करतो. आणि अगदीच. तेव्हा मी उगीच खूप गप्पाच मारल्या आहेत, किंवा मला हे पण खूप जिम मध्ये की खूप गप्पा मारत बसायच्या मध्ये सेटमध्ये एवढा वेळ की मग चला जाऊ दे आपण बॅरोमीटरला जाऊन आता कॉफी पिऊ वगैरे. सो once my gym is over, then I can do anything. But while I'm doing the workout, I don't like to while my Socialize. time away like that. No, I don't like that at all. Great. So I think मला आठवतंय की जेव्हा एका आपण दुसऱ्या जिम मध्ये वर्कआउट करायचो तर तेव्हा देयर यूज्ड टू बी लॉट ऑफ पीपल अराउंड अस. आणि आय Yeah, रिमेंबर वन इन्सिडेंट की त्याच्यामध्ये तुम्ही हेडफोन घातले होते जस्ट टू कॅन्सल आउट ऑल दी पब्लिक, कॅन्सल आउट ऑल दी ऑडियन्स, अँड यू वर लाईक व्हेरी मच yeah, फोकस्ड on your workouts. yeah, And then one guy just interrupted and like, Rahul Deshpande, hi, how are you? And I can see your face. करे बाबा मी गाणी ऐकतोय, मी माझी गाणी ऐकतोय, yeah, just leave me alone like that. So yeah, guys, gym करताना किंवा workout करताना even I am somebody who listens to
my favorite music, my favorite songs, and I Yeah. don't like to be disturbed by anybody else when I'm working out. So I'm kind of, Right. a music person altogether, but my genre is a little bit different. So Rahul sir, what kind of Yeah. music do you listen to when you work out? So when it comes to the gym freaks, or when it comes to the fitness freaks like us, होतं काय की आम्ही शक्यतोवर असे खूप असे सारे रॉक बँडचे म्युझिक किंवा Hmm. खूप मेटल, हेवी मेटल, लाऊड म्युझिक हे असं ऐकायची आम्हाला खूप Hmm. सवय. तर व्हॉट अबाउट यू? यू बिंग फ्रॉम अ क्लासिकल सिंगिंग See, बॅकग्राऊंड, तर तुमचं I always काय? felt this, Aditya, ki it's all about your mental, psyche. Like you are used to a pattern or हम्म, a particular song, which maybe तू त्याच्यामध्ये PR केला असशील किंवा it just motivates you. I don't know why. Some राईट. sound motivates you. आणि तेच गाणं मग मला आठवतंय when I used to go come to आपण पहिलं इकडे पथिकच्या इथे कोणचं जिम होतं ते तिथे जेव्हा मी हो तुझ्याकडे हो, यायचो आर्क बरोबर. आर्कफिट मध्ये हा हा. तेव्हा मी छाप तिलक ऐकायचो खूप वेळा विच इज लाईक कोक स्टुडिओ मधलं ते अभिदा परवीन आणि वेन एव्हर आय यूज टू लाईक आता चला काहीतरी खूप हेवी वजन उचलायचंय तर मी ते रिवाइंड करून परत तेच लावायचो आय डोंट नो वाय इट यूज टू गिव्ह मी एनर्जी ऑर आय डिड नॉट नो त्याच्यानंतर मग मी वेगळं काहीतरी क्लासिकल ऐकायला लागलो त्याच्यानंतर मग हिंदी गाणी ऐकायला लागलो पण it is something which maybe you achieve sometimes and you're listening to something then you get hooked to that की अरे मी हे ऐकताना माझं छान बरोबर वजन गेलंय ना तर मला तेच ऐकायला पाहिजे so that is it I have बरोबर. also listened to a lot of classical music while I was working out so it is just your comfort level where तुला आता रॉक आवडतं कुणाला तरी हिंदी गाणी आवडतात आपल्या जिम मध्ये देयर इज अ फाईट ऑलवेज गोइंग ऑन बिटवीन people who want to listen to different genres of music. सो हर्षित की त्याच्यामुळे कहाणी. हेडफोन लावून आपल्याला जे पाहिजे ते आपण लावावं आणि ऐकावं आणि आपापला वर्कआउट करावा. ग्रेट ग्रेट. सो अजून एक प्रश्न मला ह्याच रिलेटेड विचारायचा होता की डज लिरिक्स मॅटर टू यू? No, not at all. Absolutely not. No. While I'm ऑलराईट listening to ऑलराईट. music, especially when I'm working out, it is just something which I need to, you know, focus my mind on something. And this is just like a background music which is playing in my mind, but my focus should be on my weight. So I don't listen to the lyrics. ऑलराईट ऑलराईट. आता मी जरा माझ्या आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना थोडंसं शॉक करायचंय मला. सो आय डोंट नो वेदर व्ह्युअर्स नो ऑल दीज थिंग्स. देर आर सर्टन एक्सरसाइजेस इन द जिम विच आर कन्सिडर्ड एज स्ट्रक्चरल लिफ्ट्स. म्हणजे काय की दे आर व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग, ज्याच्यामुळे तुमच्या ऑलमोस्ट एंटायर बॉडी वर्क्स in as a one unit to push that weight or to pull that weight. Okay, so example Hmm. will be like squat, example will be a deadlift, example will be a deadlift, example will be a bench Hmm. press, one more example will be an overhead press. Okay, Hmm. so मला जे आठवतंय तर राहुल सरांनी आतापर्यंत माझ्या मते खांद्यावरती 90 किलो घेऊन स्क्वॉट मारलेला आहे, 90 kgs. Hmm. Hmm. त्याच्यानंतर डेडलिफ्ट मॅक्सिमम त्यांचा केलेला आहे तो 120 किलोचा होता आर्कफिट मध्ये, हे Hmm. मला आठवतंय. Hmm. Hmm. त्याच्यानंतर बेंच प्रेस जो आहे तो आत्ताच आपण Hmm. एका मे बी 1.5 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी बिफोर द COVID-19 हॅपन तो Yeah. 70 किलोनी आपण केला, म्हणजे डंबेल्सनी. सो Yeah. 35 किलोचा डंबेल इच हँड. सो त्याचा मी Oh. आता Oh. एक Oh. व्हिडिओ माझ्या स्टोरीवरती मी पोस्ट केलाय जस्ट टू टीज द ऑडियन्स. Yeah. Yeah. सो There was also दॅट वॉज one हिज time when we did one rep 40 max with 40 40 किलोनी 40. विथ 40s We बरोबर. did सो that. 35 Oh, आपण oh, जवळजवळ 4 का oh, 5 सेट केल्या, त्याच्यानंतर 40 किलोनी oh, oh. एक रेप मारला आहे. सो 80 किलोज Correct, correct. वॉज अ टोटल वेट विच यू पुश ऑन अ बेंच प्रेस. Yeah, आणि yeah, yeah. आय गेस अगेन 2 or 3 or 4 months बॅक तुम्ही ओव्हरहेड बार्बेल प्रेस 60 Oh, किलोजनी 60 5 kilos. रेप्स केलेत. केल्या सो होत्या. दॅट्स अ व्हेरी Oh, व्हेरी ग्रेट पाउंडेज. आणि मी काय सांगेन आपल्या व्ह्युअर्सना की यू आर जस्ट ट्रेनिंग फॉर 4 years, and 4 years is a very yeah. short time to come to this level, and at your age. So Okay. you're almost in your Yeah, 40s right now, right? So you yeah. started somewhere on 36 or Touch my 37. 40. Yeah, so Yeah, 36 37 ला जर का तुम्ही चालू केलं आणि you are getting to that intensity, I think you yeah. should be motivating all the guys who are in their 40. लोक काय करतात की 40 एकदा आले की त्यांचे होप्स जातात पूर्ण. इट्स द सायकोलॉजी, आय डोंट नो व्हाय. की अरे बाबा हा आता काय I 40 आली आहे.
मला ना आदित्य तुला हे पण सगळ्या लोकांना सांगायला पाहिजे, स्पेशली द पीपल हू सिंग, एस्पेशली वोकलिस्ट. दे अ लॉट ऑफ सिंगर्स कॉल्ड मी आफ्टर वॉचिंग दॅट व्हिडिओ की अरे तुझ्या गळ्यावरती तुला वोकल कॉर्ड्सवर ताण येणार नाही का, तुझा आवाज नाही का जाणार. सो आय जस्ट वॉन्ट यू टू बस दिस मिथ की वजन उचलल्यामुळे आवाजाला काही त्रास होतो का. आय डोंट नो वाय पीपल थिंक दिस बट ओके गाईज, आय रिली डोंट नो व्हाय पीपल थिंक दिस, बट मी एक सांगू शकतो की मी ज्या पद्धतीचे गाणी ऐकतो ना, म्हणजे हेवी मेटल, रॉक किंवा डेथ मेटल टाईप, तर ही लोक ना खूप ओरडतात, खूप रेटतात. इफ यू हॅव हर्ड दीज सॉंग्स, ह्या लोकांचे कसे सगळ्यात लवकर जातात. दॅट आय कॅन टेल यू, आय कॅन अश्युअर यू, बिकॉज आय नो सच पीपल. सो वेट ट्रेनिंगनी तुम्ही किती पण आरडाओरडा केलात, किती पण तुम्ही रेखलात, तरी पण वेट ट्रेनिंगनी हे होणार नाहीये. कारण का तो बाउट जो असतो ना, जो तुम्ही जेव्हा तुम्ही पुश करता ते वजन, सो सपोज तुम्ही 10 रेप्स मारताय, तर 10 रेप मध्ये तुम्ही प्रत्येक रेपला काय आरडाओरडा करत नाहीत. एक शेवटच्या रेपला तो इनव्हॉलंटरीली आवाज निघतो, तो तुम्ही पण ठरवत नाही की तो काढायचा का नाही. तो समहाऊ इट जस्ट कम्स फ्रॉम विदिन, बिकॉज यू वॉन्ट टू लाईक कम्प्लिटली गो ऑल आउट इन दॅट पर्टिक्युलर रेपिटेशन, दॅट लास्ट रेपिटेशन. राईट. सो इट्स अ व्हेरी व्हेरी, म्हणजे एका सेकंदाचा तो फक्त एक ग्रंट असतो. सो यू डोंट रिअली नीड टू वरी अबाउट ऑल दीज थिंग्स. इवन इफ युअर वोकलिस्ट, इवन इफ युअर सिंगर, नो नीड टू वरी अबाउट दॅट. So, and I also yes. want to tell everyone that I don't take any steroids or anything. So whatever I do is completely natural. त्यामुळे आय डोंट वॉन्ट टू, असं मला बॉडी वगैरे बनवायची नाही, असं एवढे एवढे बायसेप्स नको आहेत मला. दॅट्स वाय दिस इज ओनली टू कीप माय फिटनेस. बरोबर. आणि मला हे सगळ्यांना मुद्दामून सांगायचं की त्रास जनरली होता कामा नये किंवा होत नाही, पण जर तुम्ही स्टिरॉइड्स घेत असाल तर नक्की आवाजावरती परिणाम होऊ शकतो. नक्कीच होतो. सो डीपरिंग ऑफ द व्हॉइस इज वन ऑफ द साइड इफेक्ट्स ऑफ स्टिरॉइड्स, जो तुम्हाला नक्कीच जाणवेल. खूप लोकांना तो जाणवतोय सुद्धा. सो एनिवे, तर स्टिरॉइड्स किंवा ड्रग्स जे आहे, लोक खूप कन्फ्युज करतात बिटवीन सप्लिमेंट्स अँड स्टिरॉइड्स. सो गाईज, सप्लिमेंट्स इज अ कम्प्लिटली डिफरंट पार्ट. Taking supplements is a really good thing if you are living on a healthy lifestyle, if you want to live on a healthy lifestyle. Supplements are not classified under drugs, so don't really confuse in between the two. Drugs are only recommended by the doctors. Drugs are only allowed to be recommended by the doctors. Okay, so please get this thing out of your head if you have any kind of a doubt. Okay, one more question is की तुम्हाला कुठला असा जिम मधला फनी इन्सिडेंट आठवतोय का, जो तुम्हाला शेअर करायला आवडेल, किंवा सम इन्सिडेंट विच यू रिमेंबर की अरे बाबा हा, लाईक जिम म्हणलं की तुम्ही यू कनेक्ट विथ दॅट गाय और दॅट इन्सिडेंट, समथिंग लाईक दॅट, असं काही आहे? There is one peculiar person, I don't remember his name, while we were working out in, we used to work out in, परत आपलं पहिलं जिम कोणचं, त्याचं नाव आर्कफिटला. तेव्हा एक मुलगा यायचा आणि इन्सेनली he used to lift so heavy weights, पण त्याचं सगळं टेक्निक मी प्रत्येक वेळेला तुला विचारायचो, हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, आणि तो इतका घाण आवाज काढायचा प्रत्येक वेळेला. आणि somehow he was so sweaty, आणि मला तो तिकडे शेजारी पण उभा राहायला आवडायचं नाही त्याच्या. त्यामुळे मला प्रत्येक खेपेला तो तिकडे दिसला की अरे बापरे, आणि तो केवढी वजन उचलायचा आणि सगळी चुकीची उचलायचा. त्यामुळे मला ते कायम आठवतं. आणि आपण त्याच्यानंतरच्या जिम मध्ये, त्याचंही नाव मला आठवत नाही, आपण मॅन होता, तो कोणता तरी आय थिंक फिरंग माणूस होता, काहीतरी 5-5 प्लेट लावल्या आणि त्यांनी सटासट उचलत होता. ते बघून मी म्हणलं बापरे. आणि ही वॉज लाईक मे बी 6'4" or 6'5", आणि ही वॉज हेवी, ही वॉज लाईक खूप वजन असणार त्याचं. इनस्पाइट ऑफ दॅट ही वॉज डुईंग दिस, ही वॉज काय पुलअप्स करत होता. सो that is something which I remember a lot. Guys, one more thing is की पुलअप्स हा एक असा एक एक्सरसाइज आहे, वाईड ग्रिप पुलअप्स, जो खूप कमी लोकांना जमतो. आणि आय वुड लाईक टू टेल यू वन मोर थिंग की अगेन 2 or 3 months back राहुल सर डिड सम 1 or 2 पुलअप्स विथ हिज बॉडी वेट, बट नॉट जस्ट विथ हिज बॉडी वेट, पण मी त्यांच्या पायामध्ये 12.5 किलोचं डंबेल पण टाकलेलं होतं. सो दॅट वॉज ऑल्सो वन थिंग विच आय थिंक यू डिड फॉर द फर्स्ट टाइम. करेक्ट. I did a lot of things for the first time with you. सो मला एक सांगा, एक म्हणजे म्हणतात ना की जेव्हा केव्हा ह्या तुम्ही गोष्टी करता, लाईक आता दिस इज अ बिग अचीवमेंट की तुम्ही पुलअप्स मारताय, दॅट्स द फर्स्ट बिग अचीवमेंट, प्लस यू आर पुटिंग इन सम अमाउंट ऑफ गुड वेट्स ऑन युअर लेग्स अँड देन पुलिंग युअर सेल्फ अप.
or maybe you Yeah. are doing a 80 kilos bench press. So Yeah. so to me as a fitness professional, मला हे एक खूप मेजर सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन वाटतं, like whenever I push something, whenever I break a PR, or whenever I accomplish that Yeah. task which was not getting accomplished for a very long period of time. सो एक ते सेन्स ऑफ फुलफिलमेंट येतं किंवा एक सेन्स ऑफ प्राईड जी असते ती तुम्हाला कितपत जाणवते वेन Right. यू अचीव्ह दॅट काइंड ऑफ अ गोल. I feel very nice because I मला असं खूप सेन्स ऑफ अचीवमेंट नाही वाटत. मला खूप छान वाटतं की अरे आय एम स्टील एबल टू डू दिस. आणि याच्यापेक्षा मला आता नेक्स्ट टाइम थोडंसं अजून जास्ती करता येईल, अजून करता येईल. बिकॉज माझं काय होतं ना, असं सलग मला कधी जिमला येता आलेलं नाहीये बिकॉज ऑफ माय इरॅटिक शेड्यूल. मला प्रत्येक वेळेला कधीतरी जेव्हा आता मस्त चाललंय, आता नेक्स्ट टाइम अजून उचलू, तेव्हा कुठेतरी मला दौरा येतो किंवा काहीतरी करायला लागतं. त्याच्यामुळे इट गेट्स डिस्कंटिन्यूड. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी आधी आपण कधी कधी काय काय जी वजन उचलली आहेत, ऍटलिस्ट मी तेवढं जरी उचलू शकलो तरी आय थिंक की हॅव अचीव्ह समथिंग. बट इट फील्स फिनॉमिनल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा 40 किलो उचललं, मला माहिती होतं मी दुसरा उचलू शकतो. आय न्यू की मी अजून एक रॅप करू शकतो, पण तिथेच आपण थांबलो. किंवा जेव्हा यू पुश्ड मी वाईल आय वॉज डुईंग द ओव्हरहेड प्रेस, सिमिलरली वाईल आय वॉज डुईंग दॅट काय म्हणतात त्याला, ओव्हरहेड स्क्वॉट, ते धरून मला वाटतं होतं 15 लावले होते आणि मी छान करू राईट शकलो होतो. आणि राईट आय वॉज लाईक मी 20 लावून करू शकेन की काय, इतपत मला असं वाटत होतं. पण मला नको, बरोबर बिकॉज यू सेड की आपण नेक्स्ट टाइम करूयात, लेट्स ट्राय इट नेक्स्ट टाइम. पण बरोबर. मग परत ते नेक्स्ट टाइमच्या वेळेला मग डिस्कंटिन्यू झालं, मग परत पाउंडेज कमी होतं. सो दॅट हॅपन्स. बट आय फील अमेझिंग वेन आय लिफ्ट वेट और डू अ PR. खूप मजा येते, खूपच मजा येते. आय ऑल्सो रिमेंबर आपले हे रॉकी बाल्बोआ क्रंचेस जे आपण फर्स्ट टाइम केले उलट लटकून. सो Oh, सो सो गाईज, जेव्हा केव्हा तुम्हाला ऍबडॉमिनल वॉल तुमची डेव्हलप करायची असेल, जेव्हा तुम्हाला ऍब्सचा वर्कआउट करायचा असतो, सो युजली स्टार्टिंगला काय होतं की स्टार्टिंगला आपण बिगिनर्सना हे फ्लोरवरती सांगतो to like do the abs. So example, if the mobile phone is your floor, okay, so you just lie on the floor and then you do the crunches, right? त्याच्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही अँगल त्याचा वाढवत जाता, म्हणजे काय की तुमचं डोकं इथे आणि पाय इथे, राईट, तितकं तो जास्त रेजिस्टन्स वाढत जातो. ओके, सो व्हॉट राहुल सेड इज की त्यांनी अँगल हा अकम्प्लिश केलेला होता पूर्णपणे. सो त्याच्यानंतर पुढे काय, तर हे झालं पूर्ण हँगिंग अपसाइड डाऊन. सो डोकं yeah. खाली आणि पाय वरती. आणि आय रिमेंबर यू गॉट इट इन द फर्स्ट अटेम्प्ट इटसेल्फ. सो तोही व्हिडिओ खूप एक चांगला फेमस झाला My होता. God, तुम्ही वाटत परत एकदा शेअर I करायला मला remember. आवडेल, तुम्ही नक्की शेअर करेन परत. आणि यू Oh, काइंड ऑफ डिड इन द oh. फर्स्ट अटेम्प्ट. तो लटकणं जो पार्ट आहे दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग. यू डिड इन द फर्स्ट अटेम्प्ट and you did 10 repetitions with Uh, that. So I that was the remember. peak, I guess. It was amazing. आणि मला जास्ती भीती ना त्या हँडस्टँडची वाटत होती, चुकून पडलो बिडलो किंवा काय. आय डोंट, बिकॉज त्या मुवमेंटची सवय नसते ना आपल्याला. बरोबर तर बरोबर. तू किंवा आपण इवन ते स्प्लिट जर्क एकदा केलं होतं अँड आय वॉज एबल टू डू दॅट. राईट सो इवन दॅट मला ते पण खूप, त्याच्यानंतर आपण कधी ते ट्राय नाही केलं, पण ते करताना फार मजा आली होती, मला खूप मजा आली होती. राईट. सो गाईज, जेव्हा केव्हा आपण हेवी वजन उचलतो किंवा जेव्हा केव्हा आपण कुठल्याही प्रकारचा एक वर्कआउट प्रोटोकॉल फॉलो करतो, तर तेव्हा ऍक्सेसरीज खूप गरजेच्या आहेत तुमच्याकडे. सो एक्झाम्पल तुम्हाला दिलं तर राहुल सर इज युझिंग अ व्हेरी व्हेरी गुड लिफ्टिंग शू विच इज मेंट फॉर वेट ट्रेनिंग. ओके, सो काही Yeah. काही लोक काय करतात की त्यांना जो आवडेल तो शूज ते शोरूम मधून खरेदी करतात. म्हणजे काय की अरे हा दिसायला फक्त मस्त चांगला आहे, चांगले निऑन कलर्स आहेत, मस्त दिसतोय, ब्रँड आहे चांगला, चला आपण घेऊ. सो दीज शूज विल नॉट वर्क फॉर यू इफ यू आर वेट ट्रेनिंग. ओके, वेट ट्रेनिंग करता एक वेगळे शूज असतात गाईज. सो अंडरस्टँड वन Yeah. थिंग की जर का तुमचा पाया और बेस हा खूप चांगला फर्म आणि पक्का असेल तर तुम्हाला लिफ्ट्स ह्या खूप कम्फर्टेबली उचलता येतील. आणि सो दीज शूज विल बी मेंट फॉर वेट लिफ्टिंग अँड नॉट फॉर. सो हे जे सगळे फॅन्सी शूज आहेत, मोस्ट ऑफ दीज फॅन्सी शूज आर गिअर्ड टुवर्ड्स रनिंग, गिअर्ड टुवर्ड्स क्रॉस ट्रेनिंग, or geared towards some kind of other cardio activities, not for weight training. Okay, so be very very careful about what shoes you choose. And one tip which I would like to give you to all the viewers is ki no shoes is better than wrong shoes. ओके, सो जर का तुम्ही चुकीचे फुटवेअर घालत असाल तर ते कम्प्लिटली चुकीचं आहे. त्यापेक्षा तुम्ही फुटवेअर काढून वर्कआउट करा. दॅट विल बी द बेस्ट टिप विच आय कॅन गिव्ह यू. आणि माझी एक अशी एक हे काय आहे की म्हणजे की तुमचा एक फोटोशूट झाला पाहिजे.
इथॉस मध्ये. हे का, Oh, I कारण know. का बिकॉज ऑफ 2 reasons. एक I तर know. यू हॅव बीन एक्स्ट्रीमली कन्सिस्टंट फॉर द पास्ट 4 years. That's the first thing. Yeah. सेकंड थिंग Yeah. इज की यू हॅव बीन इम्प्रुव्हिंग ऑन युअर बॉडी कॉम्पोजिशन लाईक क्रेझी. म्हणजे मला Yeah. आठवतंय की नॉट जस्ट दोज बिग फ्लफी चीक्स, बट इव्हन लाईक यू रिड्यूस दॅट ॲज वेल, बट तुमच्या हातावरती व्हेन्स दिसणं किंवा तो एक शेप दिसणं, Oh. ते एक स्ट्रक्चर दिसणं, Oh. हे खूप Oh. प्रॉमिनंट विजिबल दिसायला लागलं लोकांना. So Oh. I guess your fans might be not be knowing this because the kind of costume or the kind of outfit which you wear in your programs I know. is completely I know. different. Okay, so Yeah. guys, जिम Yeah. मध्ये राहुल सर जे टी शर्ट घालतात किंवा जे आउटफिट घालतात किंवा जे नॉर्मल जे टी शर्ट असतात त्याच्यामध्ये ही लुक्स अमेझिंग. So that in that way you can Thank you. see his musculature. So that Yeah. is one of the thing which I would like to get it done. की तुमचा एक फोटोशूट आहे हाय किथॉस मध्ये व्हायला Definitely. पाहिजे. Definitely. वन मोर थिंग गाईज की मी वसंतराव हा जो मूवी आहे त्याच्यामध्ये राहुल सरांचा एक कुस्ती खेळतानाचा एक शॉट आहे. सो Yeah. Yeah. ऑल Yeah. ऑफ यू Yeah. हु आर Worked फिटनेस so hard for that. फ्रीक्स. Baap re baap. So all of you guys who are fitness freaks who want to catch a glimpse of Rahul Deshpande shirtless, they But can. I was माझी इतकी वाट लागली होती. ते कसले प्रोफेशनल सगळे रेसलर्स होते आणि शिकवण्याकरता ती काय ती माती उकरतात ना आधी, तर ती बरोबर. माती उकरलेली नव्हती आणि मला बिफोर आय न्यू दॅट ही जस्ट दॅट गाय फ्लंग मी अपसाइड डाऊन आणि आय फेल फ्लॅट ऑन माय बॅक अँड आय वॉज लाईक माझी पाठ इतकी सणकली होती. म्हणलं काय, सगळी लाल झाली होती आणि मग बापरे. त्यांनी ती माती उकरली अँड देन आय वॉज ट्राईंग. देन ही टॉट मी हाऊ टू फ्लिंग हिम अपसाइड डाऊन. बरोबर. And I did that for more than 50 or 60 times or more than that. And within Wow. a span of maybe 2.5 hours, I must have burned around 2 to 3,000 calories. I was बापरे. absolutely gone after that shoot. आणि त्याचा 1 का 2 शॉट्स ठेवलेत फक्त. आणि ते सगळं झाल्यानंतर त्याचे ते वस्ताद होते, त्यांनी मला सांगितलं तुम्ही मातीत झोपा. आणि मातीत झोपून त्या सगळ्यांनी माझ्या अंगावर माती टाकली. पूर्ण मला जवळजवळ मातीमय केलं आणि मग मला साधारण 2 दिवस लागले मला ती माती काढायला अंगातलं. बापरे. बिकॉज ते म्हणले असे तुम्ही गेलात तर ते तुम्हाला त्रास होईल. त्याच्यामुळे त्या मातीमध्ये अर्धा तास झोपायला लावलं मला त्यांनी आणि मग मी आंघोळ केली. पण ती माती काही जाईना. बट दॅट वॉज, मी परत नाही करणार ते कधीच. पण हे फिल्मसाठी काय काय करायला लागतं बघ ना. राईट. सो मच हार्ड वर्क आणि म्हणजे Absolutely. नॉट जस्ट मेंटली चॅलेंजिंग पण फिजिकली किती टायरिंग आहे. लाईक Oh झोप my होत God. आणि झोप होत नाही इज वन ऑफ द बिगेस्ट पॅरामीटर्स आउट हिअर. का, कारण का Yeah. जर का तुमची एक पर्टिक्युलर 6 ते 8 तास झोप नाही झाली तर त्याचे नाही. साईड इफेक्ट ह्युमंगस असतात. तुमची रिकव्हरी स्लीप Oh. चांगली होत नाही आणि Correct. त्याच्यामध्येच मग तुमचा नेक्स्ट डेचा परफॉर्मन्स पण कधी कधी प्लमेट होऊ शकतो. Hmm. Okay, so guys, one more thing is that Rahul sir, I would like to ask you this is की जेव्हा केव्हा आम्ही फिटनेस कन्सल्टंट्स आम्ही लोकांना काउन्सिल करतो रिगार्डिंग एक्सरसाइजेस, तर आम्ही त्यांना असं सांगतो की यू शुड बी ऑलवेज डुईंग सच वर्कआउट्स विच विल बी फंक्शनल इन युअर डे टू डे ऍक्टिव्हिटी. म्हणजे काय की तुम्हाला Right. तुमच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये एक इज ऑफ लिव्हिंग हा एक भाग जाणवला पाहिजे किंवा एक डिपेंडन्सी ही एकदम कमी झाली पाहिजे. सो तुम्हाला असं एक इन्सिडेंट आठवतोय का की जर का मी जिमला गेलो नसतो गेले 3 वर्ष तर मला हे जमलंच नसतं? मला असं खूप वाटतं की द काइंड ऑफ शेड्यूल दॅट आय एम डुईंग, इट वुड हॅव बर्न मी आउट. आय एम सिरियस. बिकॉज आउट ऑफ maybe 365 days, I am out of the house for more than 250 days in a year, I'm saying. So if I'm out, आणि मग वेडवाकडं एकतर खूप चांगलं आहे की मी वेडवाकडं कधी खात नाही. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जरी मी जिम करत असीन नसीन, आय टेक केअर ऑफ व्हॉट आय ईट एव्हरी टाइम. आणि मला असं खूप आवडतच नाही खायला. माझं पोर्शन एवढंच असतो, त्याच्यामध्येच मला आय एम मोर देन सॅटिस्फाईड. सो दॅट इज वन. आणि मला असं वाटतं की टू बी एनर्जेटिक ऑल द टाइम is something which the weight training and which the physical training has given to me. आणि हे जे बसणं आहे ना, मी पद्मासनामध्ये आधीही बसू शकायचो, पण सिन्स आय स्टार्टेड जिम मी सलग 2 तास पद्मासनामध्ये बसतो. त्याच्यानंतर मी 5-10 मिनिटं जरी ब्रेक असेल तर तेवढा ब्रेक, परत बसू शकतो.
मी सध्या रोज रियाज Amazing. करतोय. मी 2.5-1 तास तरी पद्मासन ठोकून बसतो आणि Wow. त्याच्यानंतर मग काढतो ते. बिकॉज माय बॅक्स, मी फक्त पाठी करता, कारण नाहीतर मग असं होतं देन यू स्लाउच आणि मग ते Correct. Correct. पाठीवरती येतं. सो दॅट इज द ओनली रिझन वाय आय डू दिस. पण दिस इज ऑल्सो वन थिंग विच द जिम हॅज गिव्हन मी. कारण जरी तुला असं वाटत असलं की मी नंतर स्ट्रेचेस करत नाही, मी घरी येऊन करतो, खरंच करतो. मला तिकडे कंटाळा येतो करायला, बट मी घरी आल्यानंतर मी नेहमी करतो स्ट्रेचेस. आणि फॉर्च्युनेटली लहानपणापासून आय हॅव बीन ऑन द फ्लेक्झिबल साईड. Hmm. आय डोंट नो, मे बी इट्स बिकॉज ऑफ माय मदर. पण म्हणजे योगासनं असतील शाळेमध्ये किंवा Correct. आपले सूर्यनमस्कार असतील, माझं माझं डोकं कायम गुडघ्याला टेकायचं किंवा माझे हात पूर्णच्या पूर्ण खालती जमिनीला Wow. टेकतात. सो त्याच्यामुळे ती फ्लेक्झिबिलिटी राहते आणि म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी पण करू शकतो आफ्टर द वर्कआउट. विच इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की नुसतं वेट उचलून चालत नाही. त्याच्यानंतर बरोबर. आय हॅव पेड द प्राइस ऑफ नॉट स्ट्रेचिंग आउट आफ्टर द एक्सरसाइज. सो आय हॅव डन दॅट. आय हॅव बीन थ्रू एव्हरीथिंग. Right. आणि आउट ऑफ दोज एक्सपिरियन्सेस आय टेल एव्हरीवन की प्लीज take your stretches very seriously because it plays a very very important role to cool your body down. आणि Correct. ते खूप महत्वाचं आहे. सो या, दिस इज हेल्प मी अ लॉट इन माय लाईफ, अ लॉट. Great. सो गाईज, पोस्ट वर्कआउट स्ट्रेचिंग जे तुमचे ट्रेनर तुम्हाला करायला सांगतील ते कधीच तुम्ही लाईटली घेऊ नका. त्याचं कारण काय आहे की जेव्हा केव्हा तुमचा वर्कआउट संपतो त्या पॉइंटला तुमचं बॉडी टेम्परेचर थोडंसं जास्त असतं, तुमचं मसल टिश्यू टेम्परेचर थोडंसं जास्त असतं. त्याच्यामुळे तुम्हाला जी मोबिलिटी अचीव्ह करता येते किंवा तुम्हाला जी रेंज ऑफ मोशन अचीव्ह करता येते इन अ स्ट्रेच ही खूप जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू वेन द बॉडी इज कूल डाऊन. ओके, सो पोस्ट करेक्ट. वर्कआउट इमिजिएटली पोस्ट वर्कआउट स्ट्रेचेस करणं हे खूपच महत्वाचं आहे. नॉट जस्ट टू इम्प्रूव्ह युअर फ्लेक्सिबिलिटी, तो तर पार्ट झालाच, पण टू लाईक प्रिव्हेंट इंजुरीज ॲज वेल. बिकॉज इफ यू आर नॉट फ्लेक्झिबल इनफ तर मग तुम्हाला इंजुरीज चे चान्सेस नक्कीच तुमचे वाढतील. तुम्ही फ्लेक्झिबिलिटी तुमची जर का चांगली असेल तर तुम्हाला इंजुरीज नक्कीच हे कमी होणार. आणि नॉट जस्ट ड्युरिंग वर्कआउट, इन युअर डे टू डे ऍक्टिव्हिटी ॲज वेल. सो फिटनेस शुड नॉट बी जस्ट वेट ट्रेनिंग. आता ऑफकोर्स मी आणि राहुल आता फक्त वेट ट्रेनिंग बद्दलच खूप जास्त बोलतोय, कारण का आय एम हिज स्ट्रेंथ कोच. सो ते जास्त जास्त वेट ट्रेनिंगच त्यांचं कसं घ्यायचं ते मला माहिती आहे. बट इवन योगा इज इम्पॉर्टंट बिकॉज योगाने या. नक्कीच तुमची फ्लेक्सिबिलिटी कॉम्पोनंट हा सुधारेल. एक त्याला डिसिप्लिन येतं त्या फ्लेक्सिबिलिटी रुटीनला. रनिंग, जॉगिंग, तुमच्याकडे जर का कुठले बाकीचे मशीन्स असतील कार्डिओचे तर तुम्ही ते करा फॉर युअर कार्डिओव्हास्क्युलर फिटनेस. सो एव्हरीथिंग हॅज टू बी कपल. फिटनेस इज नॉट जस्ट वेट ट्रेनिंग, फिटनेस इज नॉट जस्ट योगा, फिटनेस इज नॉट जस्ट कार्डिओ वर्कआउट्स, इट्स द कॉम्बिनेशन ऑफ एव्हरीथिंग. आणि हे तुम्ही सगळं जर का इन्कॉर्पोरेट केलं इन युअर रुटीन तरच हा तुम्हाला फिटनेस हा जो आहे तो तुम्हाला नक्कीच तुम्हाला ह्या पॅरामीटरमध्ये पुढे जाता येईल. सो राहुल सर, लास्ट क्वेश्चन विच आय वुड लाईक टू आस्क यू की तुम्हाला आत्ताच्या पिढीला किंवा तुमच्याही पिढीला किंवा तुमच्याही पुढच्या पिढीला तुम्हाला काय मेसेज यायचा रिगार्डिंग फिटनेस की तुम्ही लाईक ऑफकोर्स यू हॅव इन्स्पायर्ड क्वाईट अ फ्यू नंबर ऑफ पीपल. आता 101 लोक लाईव्ह आहेत, पुढेही खूप लोक हा व्हिडिओ जाऊन बघतील. तर तुम्हाला काय सांगावं असं वाटेल आर्टिस्टना किंवा ऍक्टर्सना किंवा यंग पॉप्युलेशनला हु वॉन्ट टू कम इन दिस फील्ड, किंवा एक जनरल पॉप्युलेशन, युअर फॅन्स ॲज वेल, की जे वर्कआउट करत नाहीत बिकॉज ऑफ सम ऑर दी अदर रिझन, व्हॉट वुड यू लाईक टू टेल देम? आय थिंक इट इज अन इन्व्हेस्टमेंट विच यू शुड टेक व्हेरी व्हेरी सिरियसली. कारण सरते शेवटी असं आहे की सिर सलामत तो पगडी पचास अशी एक म्हण आहे हिंदीमध्ये. जर तुम्ही बरोबर. स्वतःच्या बॉडीकडे लक्ष नाही दिलं, आणि सगळ्यात महत्वाची चूक आपण काय करतो की आपण आपल्या शरीराला किंवा आपल्या वी टेक अवर बॉडी फॉर ग्रांटेड. आणि दॅट हॅपन्स वेन यू आर ग्रोईंग अप आणि यू रिअलाइज दिस आफ्टर युअर 40s, की एक 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 बरोबर. एक हळूहळू इट स्टार्ट्स डिटेरिओरेटिंग, विच इज नेचर अँड इट इज बाउंड टू हॅपन. आणि मग त्याच्यानंतर कळतं की अरे मी प्यायला नको होतं, अरे मी वेड्यासारखं खायला नको होतं, मी एवढी साखर खायला नको होती. आणि ही जी विपरीत नंतर काय म्हणतात त्याला, पश्चात बुद्धी ज्याला म्हणतो ना मराठीमध्ये, की अरे मी असं नको होतं करायला. रिग्रेट. सो रिग्रेट विच डझंट यील्ड एनिथिंग. कारण तुम्ही नंतर रडून, कितीही रडून आपटून आदळा आपट करून काहीही उपयोग होत नाही. दॅट इज वाय यू हॅव टू काय म्हणतात त्याला, तुम्हाला हे फार महत्वाचं आहे की रोज
ऍटलिस्ट अर्धा ते पाऊण तास. जसं रियाज आहे ना, इट्स अ डिसिप्लिन. मी चला किंवा आपण असं नाही, वी डोंट से दिस लाईक, यू नेव्हर से दिस की अरे आय एम फेड अप ऑफ इटिंग यार. व्हॉट आय डू इज आय ईट फॉर अ मंथ today and I'll not eat for a month after that. You cannot do that. So that is why doing doing your exercise every day is very important. So the discipline part of that is very important. की तुम्ही रोज 2 तास नाही केलात पण रोज 1 पाऊण तास जरी केलात, हे खूप झालं. आणि मला जसं आदित्य सांगतो तसं आठवड्यातनं 4 दिवस तरी व्यवस्थित रेग्युलर तुम्ही जरी केलं तर इट इज मोर देन इनफ. And but you have to do it 4 days a week, and you should not let your exercise be affected by anything else only because of your health. If you're ill, तुम्हाला जर काही झालं असेल, सर्दी झाली असेल तरच, but otherwise it is as important as you eat. It is as important to your body because it is the fuel which keeps your body going. Sorry, it's the oil which keeps your body going. And if you don't have that oil, then it is bound to rust आणि नंतर प्रीमॅच्युअरली किंवा काहीतरी काहीतरी तुम्हाला त्रास होत राहतात आणि होत राहतील. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय मला हेही वाटतं की एकदा जर गाडी बंद पडली तर मग त्याची परत मरम्मत करण्याकरता तुम्हाला डॉक्टरला बोलवा, अमुक करा, ती आधीच्या याला कधी येत नाही. त्याच्यामुळे द बेस्ट थिंग दॅट यू कॅन डू इज यू कॅन celebrate what you have right now by exercising, and that is the way how you try and elongate your healthy life. मी तुम्हाला सांगतो, माझ्या समोर उदाहरण आहे नाना पाटेकरांचं. आय हॅव सीन हिम फॉर द पास्ट आय डोंट नो मे बी 15 years, and now he is in his 70s. I think he must be 70 now. But I have seen him, he never eats. त्यांचं हे खूप आहे की मी जेवणार नाही, जोपर्यंत मी वर्कआउट नाही करत तोपर्यंत मी जेवणार नाही. आणि मी वर्क्स आउट फॉर मोर देन मे बी 1.5-2 तास त्यांचा वर्कआउट चालतो. पण त्यांची ती आवड आहे. पण आय एम सिरियसली टेलिंग यू, आय जस्ट स्पोक टू हिम लाईक मे बी अ कपल ऑफ डेज अगो. ती त्यांच्या शेतावरती आहे जिथे अप्रतिम जिम त्यांनी करून ठेवलंय त्यांच्याकरता. वाव. आणि ही सेड दॅट आय हॅव लॉस्ट लाईक 8 kgs, 8 or 10 kgs. And he's in the best shape of his life because every day he exercises, and he also listens to classical music while he exercises. So that is also one thing. ते त्याच्यामुळे त्यांनी पण कधी स्टेरॉइड्स आणि हे घेतले नाहीत. लुक ॲट वेअर ही इज, यु नो, ॲज फॉर हेल्थ गोज. त्यांना डायबिटीस नाही, त्यांना ब्लड प्रेशर नाही, त्यांना काहीही नाहीये. त्याच्यामुळे जर काही घ्यायचं असेल मोठ्या माणसांकडनं तर मला वाटतं ही गोष्ट महत्वाची आहे जी आत्ता आपल्याकडे आहे. मी आत्ता माझ्यापेक्षा लहान लोकांना सांगतो जी आत्ता म्युझिकमध्ये काहीतरी करतायत किंवा म्युझिक ॲज अ करिअर त्यांनी घेतलेलं आहे. नुसता आहार करून चालत नाही, यू हॅव टू एक्सरसाइज. बरीच लोक काहीतरी काय लिक्विड डाएट करा और मेनी डिफरंट काइंड ऑफ डाएट्स, वेअर क्रॅश डाएट्स, ज्यांनी तुमच्या पूर्ण बॉडीचं वाटोळं होतं. त्याच्यामुळे आहार आणि व्यायाम याची इतकी गरज आहे. दे गो हँड इन हँड. मला आदित्यनी सांगितलेलं आठवतंय, 70% युअर डाएट अँड 30% एक्सरसाइज. सो इट्स नॉट ओनली चला मी आज एक्सरसाइज केला आता भरपेट खाणार आहे वगैरे, असं करून नाही चालत. सो यू हॅव टू बी सेन वाईल यू डू दिस बिकॉज दिस इज अ लाईफस्टाईल. आय एम टॉकिंग अबाउट अ लाईफस्टाईल. अँड यू हॅव, इफ यू want to be healthy, if you want to remain healthy in your life and do the work that you are doing right now with a lot of energy, you need to correct your exercise regimen and your diet. Absolutely amazing advice. आणि सध्या तर मी लोकांना सांगतो की तुम्ही हे रेशोज विसरून जा. इट्स ऑलवेज 100% एक्सरसाइज आणि 100% डाएट. कारण का त्याशिवाय ते सिरियस होतच आहेत. आणि यु नो आय हॅव बीन सीइंग दिस अ लॉट इन मेनी इंडिव्हिज्युअल्स इज की जोपर्यंत त्यांचा डॉक्टर त्यांना सांगत नाही ना की तुम्ही व्यायामाला लागा आता खूप झालं, तोपर्यंत ही लोक व्यायाम करत नाहीत. सो इट्स अ म्हणजे म्हणतात ना की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. हे तुम्हाला डॉक्टर लोक पण सांगतील. सो व्हाय डू यू नीड अ डॉक्टर टू टेल यू की तुम्ही आता व्यायामाला लागा? तुम्हाला जेव्हा एक पर्टिक्युलर काइंड ऑफ डिसीज हा तुम्हाला होतो, एक्झाम्पल तुम्हाला ब्लड प्रेशर आलं, तुम्हाला डायबिटीज झाला किंवा तुम्हाला अल्झायमर्स, काही गोष्ट असू दे, कुठली लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज हा असू दे, हा तुम्हाला झाल्यावरती जेव्हा नेहा हसते बाय द वे.
Neha is laughing. Neha is laughing. I'm going to see Neha very soon. Sorry, you were saying. Yeah, बोल. So I was saying की जेव्हा केव्हा ह्या लोकांना हा लाईफस्टाईल प्रॉब्लेम किंवा लाईफस्टाईल डिसीज जेव्हा होतो तेव्हा ही लोक जागी होतात आणि I know, तेव्हा I मग know. त्यांना असं वाटतं की अरे हा बाबा आता जिम लावलं पाहिजे, आता आपण एक्सरसाइज चालू केलं पाहिजे. सो गाईज इतक्या टोकाला तुम्ही जाऊच नका, कारण का इट्स नॉट वर्थ इट. पहिली गोष्ट म्हणजे Right. सो always prevent yourself from getting all these diseases, because when you are in that loop of diseases, it's very hard to again come back to your normal life. Right. So I think Rahul sir, we will wrap this up. Amazing session, Absolutely. amazing advice at the end of the session. खूपच महत्वाचा, जो मे बी मी इतक्या चांगल्या पद्धतीने आर्टिक्युलेट करू शकलो नसतो, इतका तुम्ही चांगला ऍडवाइस आपल्या Thank व्ह्युअर्स you. दिलेला आहे. I hope to see you soon in the gym again, pumping iron. Me I'll too. be, of I am course, just waiting. I cannot wait to come back to the gym. of And course, I'm I'll so be. glad, Aditya, that I was not asked to. I'm sorry, मी सगळ्यांची माफी मागतो, but I'm so glad that I've been asked to sing a song today. I'm so glad. Do you want to? Do you want to? Your choice. I don't want to. Viewers, Because I know I'm extremely sorry. people here don't want to listen to a song anymore, do they? आता ऐकायची I काही think गरज नाही. And I don't want you to, मला तुला त्रास द्यायचा नाही गावात. नाही अजिबात नाही, असं काही नाहीये. मला हे बघा, मला क्लासिकल म्युझिक आवडत नाही असा भाग नाहीये, मला कळत नाही. सो त्याच्याबद्दल त्रास मी कधीच करून घेणार नाही. सो इट्स अ कम्प्लिटली डिफरंट हे. कोणाची रिक्वेस्ट असेल तर आपण बघूया का इथे? हो, कोणाची रिक्वेस्ट? आय थिंक दे आर फेड अप ऑफ रिक्वेस्टिंग, कारण सुरुवातीला खूप होत्या, पण ओके. आता लाईक निर्भय निर्गुण, प्लीज वन टाइम असं मी आलेलं आहे. आताच आपल्या युट्यूब वरती ते, तुला माहितीये का, आय हॅव स्टार्टेड युट्यूब चॅनल, आणि मी त्याच्यावरती काय आता वेळच वेळ आहे, त्याच्यामुळे काहीतरी गातो आणि आपलं पोस्ट करत बसतो. बट आय एम सो ग्लॅड दॅट आय एम डुईंग दॅट. आय एम कंपोजिंग, आय एम वेटिंग फॉर माय फिल्म टू रिलीज आफ्टर दिस करोना आणि हे सगळं. पण या आय सिंग मे बी, मी 2 ओळी गातो. Please. नेहाला विचारू काय ऐकायचं. नेहा मॅडम, प्लीज, तुमची फरमाईश. नेहा मॅडम, प्लीज सांगा तुम्ही. Is Neha online? Neha is online, yeah. I know Okay. she's online. We'll wait for a minute, otherwise I'll sing something else. Okay. Rahul, you teach Aditya classical music. Who is this? हा माझा काका आहे. I would also like to tell you that there's one more kaka of mine who is a die-hard fan of yours, who knows every news about you, जे मला माहित नाहीये की तुम्ही आता कुठे आहात आणि कुठल्या एरियामध्ये आहात आणि कुठे घाताय. ओके, नेहाचा मिस्टर आहे की काही जे आदित्यला आवडेल, काही चालेल. मला जे आवडेल ते राहुल आदित्यला आवडेल म्हणजे मी ते नाही, मला म्हणजे आय कॅनॉट इवन थिंक ऑफ सिंगिंग दॅट. आतनं पण येणार नाही मला ते, तुला जे आवडतं ते गाता. मला एक इन्सिडेंट आठवतोय की तुम्ही आय गेस फेसबुक वरती किंवा इंस्टाग्राम वरती एक स्टोरी बनवलेली होती, ज्याच्यामध्ये तुम्ही भूषण सरांबरोबर आय कांट हेल्प फॉलिंग इन लव्ह विथ यू तुम्ही गायला होतात. अँड दॅट वॉज लाईक रिअली अमेझिंग. सो आय एम ऑल इन टू इंग्लिश म्युझिक, दॅट्स वाय आय नो दॅट सॉन्ग व्हेरी वेल. काय म्हणते नेहा? हा, तू काय म्हणतोय आद्या? हा, सो मला नाही येत ते लक्ष. सो मी तेच म्हणतोय की ते जे गाणं जे होतं, दॅट वॉज लाईक रिअली टचिंग. लाईक तो तेव्हा मला लाईक कळलं की बाबा यार, राहुल सरांचा आवाज काय भारी आहे. सो मी लगेच तो व्हिडिओ मानसीला शेअर केला आणि लाईक लाईक सी दिस इज व्हॉट राहुल देशपांडे इज. इवन शी वॉज लाईक कम्प्लिटली ऑस्ट्रक, वा. ते गाऊ का मी? अरे 2 ओळी गातो. प्लीज, नक्कीच आवडेल. While men sing, only fools rush in, but I can't help falling in love with you. एवढंच गातो आता मी, कारण मला काहीतरी पाहिजे, गिटार आणि काहीतरी पाहिजे. But thank you so much. I remember it's my absolute favorite म्हणून. So Rahul sir, याचा मला पूर्ण व्हिडिओ बघायला आवडेल. Yeah, I'm also very glad we did this, कारण का very few people know this side of yours. आणि
कसं आहे माहिती आहे का की जेव्हा केव्हा पब्लिक फिगर लाईक यू कम्स अँड टॉक्स अबाउट धिस, लोकांना खूप त्याचा इम्पॅक्ट Yeah, पडतो आणि I know. पीपल गेट इन्स्पायर्ड विथ दॅट. आणि ऑफकोर्स आपला जसं लाईव्ह सेशन एंड होईल तसा मी काय काय तुमचे व्हिडिओज जुने आहेत ते माझ्या स्टोरीवरती शेअर करेन, जस्ट टू कीप द हो, ऑडियन्स मोर मोटिवेटेड की sure, तुम्ही कुठपर्यंत आलेला आहात, तुमची जर्नी फिटनेसची कुठपर्यंत आहे definitely, आणि ती अजून पण आपल्याला पुढे खूप न्यायची आहे ती. absolutely, Right. All right. Thank you definitely. so much, Rahul sir, for अरे joining नाही, me thanks today a lot. evening. And Yeah, hope to see you soon. Let's pump let's some hope. irons soon. I Let's know, hope this absolutely. quarantine ends soon. All right. True. Okay. I'll end this video, guys. Thank you so much all for Okay, joining me. Thank you. thanks a Thank lot. you. Thank you. Bye. Bye. Bye.